त्याचप्रमाणे बनते बी सारीपुत्र ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जग में बुद्ध का नाम है, जग महाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे दोन स्तुती आणि धम्मं नमामि नमामि करायचं आहे. नमो तस्सै तस्सै भगवं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि अनादिपातारे रमणं मुक्तापदं समाधियामि यामि सूरामेवयं रतन सोजन उत्तरा चौदार संघर्ष मार्च असणार आहे. काय मागणी आहे? बौद्धगया या ठिकाणी जे काही विद्रुपीकरण चालू आहे त्यामुळे अखिल म्हणजे जगातील बौद्ध भिक्खूंनी ही मागणी केलेली आहे की जसं चर्च ख्रिश्चनाच्या ताब्यात आहे, त्यानंतर मस्जिद मौलवी किंवा काजींच्या ताब्यात आहे, त्याबरोबर गुरुद्वारा त्यांच्या शिखांच्या ताब्यात आहे, तसंच आमचं हे बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात असावं आणि त्यांच्या आधिपत्याखाली हे धार्मिक कार्य चालावं या मागणीसाठी या भिक्खू संघातर्फे आणि त्याबरोबरच भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सोलापूर यांच्या वतीने या मागणीसाठी हे विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं आणि त्या पद्धतीने हा कारोबार चालावा या मागणीसाठी हे राष्ट्रपती त्याबरोबरच बिहार सरकार त्यांनी जो 1949चा जो कायदा आहे तो संविधान अंमलात आल्यानंतर सुद्धा तसाच चालू ठेवलेला आहे, तेव्हा त्या कायद्याला निरस्त करावं आणि हे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी कलेक्टरच्या मार्फत आम्ही पंतप्रधान बिहार राज्य आणि त्याबरोबरच राष्ट्रपतींना हे निवेदन सादर करायचं आहे आणि ते आम्ही शांती मार्गाने त्यांना सादर करण्यात आहोत. नेमकं बुद्धविहारामध्ये काय प्रकार घडला आहे आणि कशा प्रकारे घडतं? त्या ठिकाणी अतिक्रमण चालू आहे. भगवान बुद्धांच्या मूर्तीला वेगवेगळे कपडे म्हणजे पांघरून त्याबरोबर हळदी कुंकू म्हणजे परिधान करून ते पांडवांचं प्रतीक आहे असं त्यांचं भासवण्याचा प्रयत्न आहे. जे पुरातन काळातलं जे बुद्धविहार आहे त्याला इतिहास आहे, अगदी अनेक गोष्टी आहेत. संपूर्ण जगामध्ये या विहाराचा इतिहास नोंदवला गेलेला आहे, तरी यांनी याचं हिंदुईकरण चालू केलेलं आहे. त्यामुळं बौद्ध भिक्खूंच्या मार्फत हे आंदोलन चालू आहे. सध्या म्हणजे हिंदूंचाच कब्जा आहे. हिंदू म्हणजे कोणते हिंदू? इकडे आहे का बुद्धगयामध्ये जो कब्जा आहे का ना, मी अध्यक्ष आहे, मी सांगतो. तुम्ही सांगा हिंदू म्हणजे कोणत्या हिंदूंचं कब्जा आहे तिथे असणार आहे? नाही, नाव सांगा ना. ब्राह्मण ब्राह्मणी पद्धत तिथे चालू गरज नाही, पण ते सांगा की कोणत्या लोकांचा कब्जा आहे तिथं. ब्राह्मणांचा म्हणजे तिथं कब्जा आहे. ब्राह्मण हिंदू समजत नाही बाकी. हां, आणि ज्या 1949चा जो कायदा केलेला आहे त्या पद्धतीने 4 ब्राह्मण आणि 4 बौद्ध भिक्खू अशा पद्धतीने ती समिती आहे आणि याचा पदसिद्ध अध्यक्ष तिथल्या येणारे कलेक्टर ते असतात आणि ते शक्यतो ब्राह्मणच असतात आणि अशा पद्धतीने यांचं ब्राह्मणांचं तिथं बहुमत असतं आणि त्यामुळं बौद्धांच्या पद्धतीने या विहाराचा कारोबार चालवता येत नाही.